नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी एम आवास योजनेचा फॉर्म आपण कशा प्रकारे भरू शकतो. आणि जर तुम्ही पी एम आवास योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्याचं स्टेटस म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं आहे किंवा तुमचं ॲप्लिकेशन हे पास झालं आहे किंवा तुम्हाला मंजुरीही भेटलेली आहे, तर आपण ते कशा प्रकारे चेक करू शकतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं बघणार आहोत मित्रांनो. सर्वात पहिले आपण बघणार आहोत की ॲप्लिकेशन आपण कशा प्रकारे करू शकतो. त्यानंतर आपण तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस आपण कशा प्रकारे चेक करणार आहोत, तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाही. तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउझरवर यायचं आहे. क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे पी एम आवास 2.0 हे सर्च करायचं आहे मित्रांनो. तर हे सर्च केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक अशा प्रकारे इंटरफेस हा ओपन होणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो. तर मित्रांनो पी एम आवास 2.0 आपल्याला सर्च करायचे आहे. तर यासमोर तुमच्यासमोर हे ओपन झालेलं आहे. तर पहिल्या लिंकला आपल्याला क्लिक करायचे PMAY. त्यानंतर पी एम आवास योजनेची ऑफिशियल साईट जी ओपन झालेली मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला होम या बटनावर क्लिक करायचे आहे. होम या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा ही ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्यानंतर राईट साईडला 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचे 3 कॉर्नर बघा राईट साईडला. या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसत आहे, डॅशबोर्ड, होम, स्कीम गाईडलाईन. त्यानंतर आपल्याला बघा अप्लाय फॉर PMAY 2.0 या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल, इंट्रोडक्शन फॉर युजर. तर ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची. त्यानंतर खाली बघा खाली क्लिक टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत याचे इंट्रोडक्शन दिलेले आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्ही वाचून घ्यायचे. त्यानंतर प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती पहिले भरून घ्यायची. तुमचं स्टेट आहे, त्यानंतर तुमचं इन्कम काय आहे, त्यानंतर सिलेक्ट वर्टिकल म्हणजे बेनिफिशियरी लीड फॉर कन्स्ट्रक्शन. त्यानंतर डू यू ओन अ पक्का मकान एनिवर इन इंडिया या ठिकाणी तुम्हाला येस करायचे आहे. त्यानंतर हॅव यू अवेल बेनिफिट अंडर द हाऊसिंग ऑफ द स्कीम अँड सेंट्रल स्टेट ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहिले या योजनेचा लाभ भेटला आहे किंवा नाही. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा फॉर्म भरतो तर तुम्ही या ठिकाणी नेच म्हणायचे मित्रांनो. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण सर्व ही माहिती भरून घ्यायची. तर या ठिकाणी बघा तुमचं इन्कम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे. इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट हे सिलेक्ट करायचे. स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आपली ही माहिती ऑलरेडी या ठिकाणी भरून झालेली. त्यानंतर तुम्ही खाली यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा इलिजिबिलिटी चेक या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. या ठिकाणी बघा प्लीज सिलेक्ट डू यू वॉन्ट टू ओन पक्का मकान या ठिकाणी एक ऑप्शन आपल्याला राहिले, ते ऑप्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इन्कम बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे इन्कम हे म्हणजे 1 लाखाच्या अंडरच ठेवायचे. जास्ती इन्कम टाकलं तर तुमची जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया तुम्हाला चेक होणार नाही आणि तुम्हाला तुमचा फॉर्म हा भरता येणार नाही. तर तुम्ही तुमचा इन्कम जो आहे तो 1 लाखाच्या अंडरच हा ठेवायचे मित्रांनो. यानंतर तुम्ही पुढे हा फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. या ठिकाणी बघूया की आपला ॲप्लिकेशनचे स्टेटस आपण कशा प्रकारे चेक करायचे. तर पी एम आवास योजना ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला क्रोम ब्राउझरवर सर्च करायचे. या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर पहिल्या साईडला आपल्याला क्लिक करायचे, ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस या बटनवर आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर ऑफिशियल साईट ओपन होणार आहे बघा ट्रॅक ॲप्लिकेशनची. तर या ठिकाणी बघा बेनिफिशियल कोड, त्यानंतर नेम ॲज आधार. तर पहिल्या साईडला आपल्याला क्लिक करायचे बेनिफिशियल कोड ॲप्लिकेशन नंबर. याने आपण आपले ॲप्लिकेशन हे ट्रॅक करणार ॲप्लिकेशन कोणत्या लेवलला आहे. तर या ठिकाणी बघा तुमचे या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर हा तुम्हाला टाकून द्यायचा मित्रांनो. तर चला तर आपला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून देऊया. त्यानंतर या ठिकाणी खाली बघा तुम्हाला कॅप्चा कोडसुद्धा टाकायचे. तर कॅप्चा कोड आपण या ठिकाणी टाकून घेऊया. तर मी माझा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी माझा या ठिकाणी कॅप्चा कोडसुद्धा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर शो नाऊ या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर शो नाऊ या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन जे ते ट्रॅक झालेले दिसेल मित्रांनो. तर या ठिकाणी बघा तुमचं नाव येईल, त्यानंतर तुमचं एज, जेंडर, नंतर तुमचं फादर मदर नेम, ॲप्लिकेशन नंबर येईल. हे सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायची. त्यानंतर खाली बघा पेंडिंग फॉर अप्रूव्हल हे दाखवते. पेंडिंग फॉर अप्रूव्हल म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन अजून पेंडिंग आहे, म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनला मंजुरी या ठिकाणी भेटलेली नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते चेक करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.